नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कलिंगड प्लॉटमध्ये व्हिजिटला। या ठिकाणी आपण बघू शकता की हा कलिंगडाचा साधारण 22 दिवसांचा प्लॉट झालेला आहे। कलिंगड पीक हे खरं तर 60 दिवसात चांगल्यापैकी उत्पादन देणारं पीक आहे। रोपे लागवडीनंतर 60 दिवसामध्ये आपला माल तयार होतो व आपल्याला चांगल्यापैकी आर्थिक उत्पन्न देणारं हे पीक आहे। परंतु या पिकामध्ये साधारण थंडीच्या पिरियडमध्ये सेटिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात। त्यामुळं आज आपण निश्चित जाणून घेऊयात का सेटिंगसाठी फळं व फुलांच्या सेटिंगसाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे व योग्य प्रकारे सेटिंग कशा प्रकारे आपण केलं पाहिजे किंवा काय त्या पिकामध्ये काळजी घेतली पाहिजे। तर आपण या ठिकाणी बघू शकता की साधारण लागवडीनंतर 7 ते 8 दिवसांचा हा रोपांचा सेटिंगचा पिरियड जातो। रोपं सेटिंग झाल्यानंतर वेल वाढीला सुरुवात होते व वेल वाढीला लागल्यानंतर साधारण 12-13 दिवसानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रत्येक वेलीला फुलं लागलेली दिसतात। तर जर आपण सुरुवातीच्या काळात जर कलिंगड पिकात बघितलं तर जी फुलं लागतात आपल्याला तर ती नर फुलं लागतात। तर ती आपण या ठिकाणी बघू शकतो आपण की ही जी नर फुलं आहेत ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतात। साधारण 13, 14, 15 दिवसांपासून ही फुलं लागण्यास सुरुवात होती। बऱ्याच प्रमाणात नर फुलं लागल्यानंतर त्यानंतर मग आपणास मादी फुलं लागलेली दिसतात। तर नर फूल आणि मादी फूल हे ओळखण्याची खूण म्हणजे नर फुलास अशी कुठल्याही प्रकारचे मागच्या बाजूला गाठ नसते व मादी फुलास मात्र आपल्याला एक छोटंसं कलिंगडच आपल्याला दिसून येतं, म्हणजे मादी फुलं आहे। परंतु मादी फूल लागलं म्हणजे त्याची लगेच वाढ चालू होते असा कुठलाही प्रकार नाही। नर फूल आणि मादी फूल यामध्ये परागीभवन होणं गरजेचं असतं। त्यामुळं आपल्याला इथं सेटिंग पिरियडमध्ये खूप काळजी घ्यावी लागते। पर्टिक्युलरली थंडीच्या दिवसात किंवा ज्यावेळेस धुकं पडतं किंवा पाऊस होतो ह्यावेळेस तर आणखी विशेषताने काळजी घ्यावी लागते। उन्हाळ्यात याचा त्रास जास्त होत नाही, परागीभवन अगदी सहज होऊन जातं। परंतु नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये मात्र परागीभवन होण्यासाठी आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते। आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे जे मादी फूल आहे यात आत जे असतं ते हे जे नर फुल आहे यात जर आपण बघितलं तर यात पोलन असतात। या पिवळ्या कलरचे ही पोलन असतात। जनरली हे पोलन कीटकांच्या पायाला चिटकून, हे जे पिवळ्या कलरचे आपल्याला आज जी पोलन दिसतात ही कीटकांच्या पायाला चिटकून मादी फुलावर ते डिप्लॉय होत असतात व मादी फुलावर ते गेल्यानंतर त्या ठिकाणी पॉलिनेशनची प्रक्रिया ही कंप्लीट होत असते। तर साधारणतः एका मादी फुलाला जवळजवळ 700 ते 800 पोलनची गरज असते। मग ते पोलन तिथपर्यंत जाण्यासाठी एखादी मधमाशी असेल किंवा काय असेल तर एखाद्या मधमाशीला 7 ते 8 वेळा हे चक्कर मारल्यानंतर ते पॉलिनेशन होतं। आणि समजा जर हे पॉलिनेशन नाही झालं तर काय होतं, जर हे पॉलिनेशन नाही झालं, जर पूर्णच कुठल्याही प्रकारची मधमाशीच त्या फुलावर आली नाही उमलल्यानंतर मादी फुलावर, तर त्याचं पॉलिनेशन झालं नाही तर ते फळ सेटिंग होत नाही व ते गळून जातं। त्यामुळं आपलं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं। त्यामुळं या ठिकाणी पॉलिनेशनची आपण काळजी घेतली पाहिजे। बऱ्याच वेळा असं दिसून येतं की ढगाळ वातावरण असेल किंवा धुक्याचं वातावरण असेल, पाऊस झाला असेल, पोलन्स ओले असतील तर त्यावेळेस किंवा मधमाशी काही कारणास्तव आपल्या प्लॉटमध्ये आलेली नसेल तर हे फूल जरी आपल्याला ही फुलं लागलेली दिसली तरी त्याचं सेटिंग न झाल्यामुळं ती फुलं गळून जातात। जर फुलं गळून गेली तर त्याचं असं होतं की जी वेलीची वाढ आहे ती खूप वेगाने व्हायला लागते। मग वेलीची वाढ वेगाने होत असताना बऱ्याच वेळा झाडापासून फुलं मिळण्याऐवजी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाडाची जास्त होती, प्लॉट खूप जोरात वाढताना दिसतो परंतु त्यास फळच नसतात। त्यामुळं परागीभवन होणं खूप गरजेचं असतं। आणि जर कमी परागीभवन झालं किंवा फार 1-2 वेळाच मधमाशी त्यावर गेली तर बऱ्याच वेळा जी फळं तयार होतात ती वेडीवेकडी किंवा अबॉर्डेड फळं आपण ज्याला म्हणतो, वेडीवाकडी फळं त्या ठिकाणी तयार होतात। त्याने आपलं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं। त्याचप्रमाणे जर आणखी थोडं झालं पण गरजेपेक्षा जर कमी पॉलिनेशन झालं तर बऱ्याच वेळा फळ तर पूर्ण तयार होतं पण त्यात आतला जो गर आहे तो पांढऱ्या कलरचा निघू शकतो, त्यात आत जो गर आहे तो तडकलेला निघू शकतो। यामुळं पॉलिनेशन होणं हे कलिंगड पिकामध्ये सर्वात महत्त्वाची अवस्था आहे। जर पॉलिनेशन झालं नाही तर फळाचं वजन देखील आपल्याला कमी मिळतं। त्याचप्रमाणे फळं वेडीवाकडी होतात।
तसंच व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होते, त्यामुळे उत्पन्न निश्चित कमी होतं. त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची अवस्था आहे का ज्यामुळं आपल्याला आर्थिक नुकसान आपलं कमी करता येईल. तर मित्रांनो, यासाठी हे जे काम आहे, पॉलिनेशनचं हे जे काम आहे ते काम करतात ते म्हणजे मधमाशी. त्यामुळं आपण पूर्णतः काळजी घेतली पाहिजे की आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी आली पाहिजे. कारण कलिंगड पिकामध्ये सेटिंग जर झालं नाही तर उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट येते. उत्पन्न भरपूर मिळण्यासाठी, चांगली वजनाची व मोठ्या आकाराची फळं मिळण्यासाठी पॉलिनेशन होणं व मधमाशी प्लॉटमध्ये येणं गरजेचं असतं. त्यामुळं आता आपण काय करू शकतो की सुरुवातीपासून आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात मधमाशी येईल. मधमाशी येण्यासाठी आपण सुरुवातीपासून ज्यावेळेस नर फुलं लागायला सुरुवात होते, साधारण 12 ते रोपं लागवडीनंतर 13-14 दिवसानंतर, त्याच वेळेस आपलं ऑब्झर्वेशन पाहिजे की मधमाशी किती येते. जर आपल्यास वाटलं की मधमाशी काही कमी प्रमाणात येते तर त्यासाठी आपण मधमाशी अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा मधमाशीला बोलवण्यासाठी आपण या ठिकाणी काही उपाययोजना करू शकतो. तर त्यासाठी बऱ्याच वेळा आपण काय करतो की साखरेचं पाणी असेल किंवा ताक आणि गुळाचाही फवारणी, गुळ आणि विलायची यांचं योग्य प्रमाण घेऊन आपण त्याची पण फवारणी करू शकतो. तसंच मधमाशीसाठी जे पाणी लागतं त्या पाण्याची व्यवस्था आपण प्लॉटमध्ये ठिकठिकाणी करू शकतो. त्यासाठी एक ओलं बारदान करून ते जर एका जागी खाली टाकलं, त्यावर काही गुळ जर काही प्रमाणात टाकला आणि वरनं जर त्याला एखादी टिपटिप पाणी पडेल असं बॉटल एखादी उलटी करून लावली, तर असं जर 3-4 ठिकाणी एका एकरमध्ये आपण करून ठेवलं तर बऱ्याच वेळा मधमाशी आपल्याला त्या ठिकाणी येताना दिसते. जर मधमाशी आली तरच आपलं पॉलिनेशन होणार आहे. त्यामुळं जर मधमाशी आपल्याला तरी पण आपल्याला 20व्या दिवसापर्यंत वाटलं की आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी कमी प्रमाणात येते, तर त्यावेळेस आपण मधमाशीच्या पेट्या आणणं फार गरजेचं आहे. कारण मधमाशी नसल्यामुळं होणारं नुकसान फार कमी आहे आणि जर मधमाशी आली तर आपला निश्चित फायदा होणार आहे. साधारणतः मला वाटतं मधमाशीची पेटी ठेवण्यासाठी एकरी एक पेटीसाठी 3,000 रुपये खर्च येतो, पण तो खर्च करणं गरजेचं आहे. कारण पॉलिनेशनवरच या पिकाचं पूर्णपणे उत्पन्न हे डिपेंड आहे. तर मित्रांनो, आपण निश्चित जर मधमाशी कमी असेल तर त्याच ठिकाणी आपण मधमाशीची पेटी ही निश्चित ठेवली पाहिजे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ज्या ठिकाणी मधमाशीच्या पेट्या मिळतात त्यांचे काही नंबर देण्याचा प्रयत्न करूयात. त्याचप्रमाणे आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला त्याच कालावधीमध्ये कीटकनाशकांचे फवारण्या पण कराव्या लागतात सेटिंग पिरियडमध्ये. म्हणजे सेटिंग पिरियड कधीपासून चालू होतो तर ज्यावेळेस आपल्याला छोटी छोटी मादी फुलं दिसण्यास सुरुवात होती तिथून पुढं साधारण म्हणजे 22व्या दिवसापासून तर 35 ते 40व्या दिवसापर्यंत आपलं सेटिंग पूर्णपणे झालं पाहिजे. मग 22व्या दिवसापासून तर 40व्या दिवसापर्यंत आपण बऱ्याच वेळा कीटकनाशकांच्या किंवा फवारण्या पण आपल्याला घ्यावी लागतात. त्यामध्ये पण आपण योग्य ती काळजी मला वाटतं आपण घेतली पाहिजे. कीटकनाशकांच्या फवारण्यामध्ये जे गॅस पॉयझनस असतील किंवा ऑर्गॅनोफॉस्फेट ग्रुपची जी औषधं असतील त्यांचा वापर आपण निश्चितपणे टाळला पाहिजे. ज्यामध्ये पिवळा ट्रँगल असेल, प्रत्येक बाटलीवर एक त्रिकोणी याच्यात कलर दिलेला असतो, त्यात पिवळा कलर असेल किंवा लाल कलर असेल, तर ही जी धोकादायक औषधं आहेत, मधमाशीसाठी जी धोकादायक औषधं आहेत त्यांच्या फवारण्या आपण निश्चितपणे या ठिकाणी टाळल्या पाहिजेत. व त्याऐवजी जे ग्रीन ट्रँगलचे औषधं आहे की जसं की कोराजन आहे, त्यानंतर तुमचं मोएंटोडी आहे किंवा लुनो आहे, यासारखी जी चांगली म्हणजे मधमाशीसाठी चांगली जी औषधं म्हणता येईल त्या औषधांचाच आपण वापर करावा. फंगिसाईडमध्ये पण मेरिवान लुना यासारखे ग्रीन ट्रँगलवाली औषधांचा जर वापर केला तर निश्चित मला वाटतं या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेऊ शकतो. मधमाशी हा खरं तर आपल्याला मोफत मिळणारा भाग आहे, निसर्गाकडून मिळालेली देण आहे. कलिंगड पिकामध्ये तिचं महत्त्व खरं तर अनन्यसाधारण नव्हे तर 100% आपलं उत्पन्न हे मधमाशीवरच डिपेंड आहे. हे गृहीत धरून तिच्यासाठी आपण योग्य ते काळज्या साधारण 15व्या दिवसापासून तर 35 ते 40 दिवसापर्यंत हे व्यवस्थित नियोजन जर आपण केलं तर निश्चित आपल्याला चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळू शकतो. या ठिकाणी आपण जो माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब